ॐ परतत्वे सदा लीनो रामकृष्णसमाज्ञया यो धर्मस्थापनरतो वीरेशं तं नमाम्यहं वीरेशं तं नमाम्यहम्। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। आपण स्वामीजींच्या कर्मयोगावरती चिंतन करत आहोत। मागच्या वेळेस आपण पहिला अध्याय बघितला, स्वामीजींचं पहिलं व्याख्यान बघितलं। त्या व्याख्यानामध्ये स्वामीजींनी सांगितलेलं आहे की कर्माचा चारित्र्यावर कसा प्रभाव पडतो। त्यामध्ये आपण बरेच काही पॉईंट डिस्कस केले की आपल्या जीवनाचं ध्येय काय। आपल्या जीवनाचं ध्येय सुख नव्हे तर ज्ञान आहे। मग सुखदुःखाचा आपल्या जीवनामध्ये रोल काय, भूमिका काय, त्यापासून आपल्याला धडे शिकायला मिळतात, हे पण आपण बघितलं। मग हे ज्ञान कुठं असतं? हे ज्ञान सगळं आपल्या आतमध्येच असतं, ते फक्त आपल्याला प्रगट करायचं आहे। त्यानंतर आपण बघितलं की चारित्र्य म्हणजे काय, या आपल्या सगळ्या संस्काराची गोळाबेरीज म्हणजे चारित्र्य। ते ज्ञान प्रगट करायचं म्हणजे आवरणं दूर करायची। आपल्या मनावर जी आवरणं आहे ते आवरणं दूर केली की ज्ञान आपोआप प्रगट होते। त्यासाठीच तर आपल्याला कर्मयोगाचा अभ्यास करायचा आहे। कर्म कशा प्रकारे केलं पाहिजे हे जाणून घेतलं तर आपण आपल्यामध्ये ते ज्ञान प्रगट करू शकतो। योग कर्मसु कौशलम। कर्म कशा प्रकारे करावं हे पण आपण बघितलं। आपण निष्काम कर्म केलं पाहिजे, त्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढेल। जर आपण निष्काम कर्म केलं तर आपल्या मनाची शक्ती वाढेल, आपलं मन पवित्र होईल आणि शेवटी ते आपल्यामधलं ज्ञान प्रगट होईल। ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेल्या आहेत। आज आपला दुसरा अध्याय आहे आणि या दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही। आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही, हा आपला दुसरा चॅप्टर आहे, दुसरा अध्याय आहे किंवा दुसरं व्याख्यान आहे स्वामीजींनी दिलेलं। तर इथे स्वामीजी म्हणतात की आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही। इथे स्वामीजींना काय म्हणायचं आहे की संन्यासी आणि गृहस्थ या दोन्हीचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे। या प्रश्नाचं उत्तर स्वामीजींनी शेवटी दिलेलं आहे, आपण ते शेवटी बघणारच आहोत। पण इथे सुरुवातीला स्वामीजींनी आपल्याला गुणाबद्दल सांगितलेलं आहे की या 3 गुणाचा मनुष्यावर कसा प्रभाव पडतो आणि त्याला जीवनामध्ये हे 3 गुण कसे हाताळावे लागतात, हे सुरुवातीला स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यानंतर ते म्हणतात की गृहस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम यापैकी कोणता श्रेष्ठ आहे? दोनही सारखेच श्रेष्ठ आहे, हे शेवटी स्वामीजी आपल्याला सांगणार आहे। तेव्हा आजचा आपला पहिला प्रश्न आहे, त्रिगुणाचे स्वरूप काय आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे? त्रिगुणाचे स्वरूप काय आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे, हा आपला पहिला प्रश्न आहे। आणि याला स्वामीजी काय उत्तर देतात? स्वामीजी म्हणतात, गुणत्रयाची संस्कृत भाषेतील नावे तम, रज, सत्व हे होत। हे तिन्ही गुण जेव्हा बाह्य जगात व्यक्त होतात तेव्हा त्या अवस्थेत त्यांना आपण जडता, क्रियात्मकता आणि दोहोंची साम्यावस्था म्हणू शकू। या त्रिविध उपादानांशीच कर्मयोगाचा विशेष संबंध आहे। कर्मयोग आपल्याला कर्म चांगल्या तऱ्हेने कसे करावे हे शिकवित असतो। तेव्हा इथे स्वामीजी काय म्हणतात की हे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण। तमोगुण म्हणजे जडता, रजोगुण म्हणजे कर्मशीलता आणि सत्वगुण म्हणजे शांतता, मन प्रशांत राहते किंवा दोन्हीची साम्य अवस्था। हे असे 3 गुण आहे आणि सगळं काही या जगामध्ये 3 गुणाद्वारेच बनलेलं आहे। आपलं मन 3 गुणाद्वारे बनलेलं आहे।
तेव्हा ह्या 3 गुणाचा आपल्यावर प्रभाव असतोच. कधी आपल्यामध्ये तमोगुण प्रबळ होतो, तर कधी रजोगुण प्रबळ होतो, तर कधी सत्वगुण प्रबळ होतो. कोणता ना कोणता एक आपल्यामध्ये जास्त प्रमाणात असतोच. जेव्हा आपल्यामध्ये तमोगुण जास्त असतो तेव्हा आपल्यामध्ये जडता येते, निष्क्रियता येते, आपण काहीच करू शकत नाही, आपण आळसामध्ये पडून राहतो. बरेचदा आपल्याला वाटतं की अरे काहीच करायची इच्छा होत नाही, नुसतं झोपून राहावं लागतं किंवा झोपून राहावं वाटतं. म्हणजे त्यावेळेस आपल्यामध्ये तमोगुण प्रबळ झालेला आहे. तर त्याला वेगवेगळी कारणं आहेत, आपल्याला काही डिटेलमध्ये जायचं नाही. तेव्हा जेव्हा तमोगुण प्रबळ होतो तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. जेव्हा रजोगुण प्रबळ होतो तेव्हा प्रचंड कार्यशक्ती आपल्यामध्ये प्रगट होते. आणि जेव्हा सत्वगुण होतो तेव्हा मन शांत राहतं, मन प्रशांत राहतं आणि तिथे आपण परमेश्वराच्या जवळ असतो. आपल्याला योग्य अयोग्य समजू शकतं. सत्वगुण आणि तमोगुण दोन्ही सारखेच दिसतात, पण त्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. रमण महर्षी काहीच काम करत नव्हते. एखादा तमोगुणी मनुष्य जर त्यांना बघेल तर त्याला काय वाटेल, अरे रमण महर्षी काही काम करत नाही, मी काही काम करत नाही, म्हणजे आमच्यामध्ये फरक काय आहे. पण त्यांच्या मनामध्ये प्रचंड फरक आहे. हा तमोगुणामुळे कार्य करत नाही, तर ते तीनही गुणाच्या पलीकडे गेलेले आहे. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला तमोगुणामधून रजोगुणामध्ये आणि रजोगुणामधून सत्वगुणामध्ये जायचं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हे वेगवेगळे 3 गुण असतात, त्यांचं प्राबल्य असते आणि हे 3 गुणच या जीवाला संसारामध्ये बांधत असतात. भगवद्गीता काय म्हणते बघा, सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. तेव्हा अर्जुनाला सांगतात भगवान कृष्ण की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहे आणि ते काय करतात, निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. त्या आत्म्याला ह्या देहामध्ये बांधून ठेवतात. आपला आदर्श आहे तीनही गुणाच्या पलीकडे जाणं, पण हा आदर्श एकदम साध्य होत नाही. याला आपल्याला क्रमाक्रमानं साध्य करावा लागतो. आता इथे जर मनुष्य तमोगुणामध्ये पडून असेल, काहीच करत नसेल, तर त्याला काय करावं लागेल, त्याला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल. आपला भारत देश तमोगुणामध्ये पडलेला होता. स्वामीजीने भारत भ्रमण केलं तेव्हा बघितलं की संपूर्ण देश तमोगुणी झालेला आहे. त्यामुळे आपल्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्तीच नव्हती, म्हणून आपण गुलाम झालो. म्हणजे तिथे आपण आपलं कर्तव्य पार पाडलं नाही. तिथे आपल्याला प्रतिकार करायची गरज होती, रजोगुण आणण्याची गरज होती, पण आपण तमोगुणामध्ये पडून राहिलो. तो आपला दोष होता. तर इथे आपल्याला एकामधून दुसऱ्यामध्ये आणि दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये जायचं आहे. तमोगुणामधून डायरेक्ट आपण सत्वगुणाकडे जाऊ शकत नाही. तेव्हा हे 3 गुण प्रकृतीमध्ये आहे. हे 3 गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे. म्हणून सगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या असतात. ह्युमॅनिटी एक आहे, पण मेंटॅलिटी वेगवेगळ्या असतात. सगळेच मनुष्य काही सारखे नसतात. त्यांच्यामध्ये असलेल्या गुणाच्या कमी जास्त प्रमाणावर त्यांचा स्वभाव अवलंबून असतो. त्यामुळे आपण सगळ्यांनाच एक मापदंड लावू शकत नाही. इथे 3 गुण आहेत, त्यांना आपल्याला योग्य प्रकारे हाताळायचं आहे आणि म्हणून ते हाताळताना आपल्याला बघायचं आहे की आपल्यामध्ये कोणता गुण प्रबळ आहे, त्या गुणाला आपण कसं हाताळायचं. जर तमोगुण असेल तर तो आपला विनाश करणारा आहे. आपण तमोगुण सोडलाच पाहिजे, आळसाचा त्याग केलाच पाहिजे. ते आपलं मुख्य कर्तव्य आहे. आपण काहीच प्रतिकार करायचं नाही, चुपचाप बसून राहायचं, ते काही आपलं कर्तव्य नाही. म्हणजे तमोगुणी व्यक्तीचं ते कर्तव्य नाही. म्हणून इथे काय म्हटलं आहे की हे वेगवेगळे गुण आहेत. हे सगळे वेगवेगळे गुण आपल्या मनामध्ये आहेत, कमी जास्त प्रमाणात आहेत.
कधी तमोगुण वाढतो, तर कधी रजोगुण वाढतो, तर कधी सत्वगुण वाढतो. जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा रजोगुण तमोगुण कमी होतो. जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा सत्वगुण आणि तमोगुण कमी होतो. जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा रज आणि सत्व कमी होतो. आणि जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा तम आणि रज कमी होतो. म्हणजे कोणता ना कोणता तरी एक गुण डॉमिनेट करत असतोच. त्यामुळे इथे आपल्याला स्वामीजी म्हणतात की कर्मयोग म्हणजे काय आहे, की ह्या 3 गुणांना व्यवस्थित हाताळणं. कारण आपल्याला ह्या 3 गुणाच्या पलीकडे जायचं आहे, पण एकदम आपण जाऊ शकत नाही. कारण एक ग्रेडेशन आहे, ह्या वेगवेगळ्या पायऱ्या आहे, वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पायऱ्यावर उभे आहे. तेव्हा त्या सगळ्यांसाठी आपण समान नियम लावू शकत नाही, की सगळ्यांनी असंच वागलं पाहिजे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे इथे स्वामीजींनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलं की त्रिगुणाचे स्वरूप काय आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे. कर्मयोग आपल्याला कर्म चांगल्या तऱ्हेने कसे करावे हे शिकवित असतो. त्यानंतर आपला प्रश्न आहे, नीती, सदाचार आणि कर्तव्य कशाला म्हणतात. आता ह्या 3 गोष्टी इथे आपल्याला स्वामीजींनी सांगितलेल्या आहे की नीती, सदाचार आणि कर्तव्य ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. आता याबद्दल आपला आदर्श कोणता, नीतिमान व्हायचं म्हणजे काय व्हायचं, हे पण स्वामीजींनी स्पष्ट केलेलं आहे. स्वामीजी म्हणतात, आपल्या मनाची ठेवण व ज्या साऱ्या विभिन्न अवस्थात आपण अवस्थित आहोत त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता यानुसार कर्तव्य व सदाचार वेगवेगळे असू शकतात. देश, काल, पात्रभेदाने सर्वच भिन्न भिन्न असणार. ते स्वामीजींनी स्पष्ट केलेलं आहे की सदाचार, नीतिमत्ता आणि कर्तव्य हे सगळ्यांचं सारखं होऊ शकत नाही. हे देश, काल, पात्र याप्रमाणे बदलत असतात. आता इतर देशामध्ये ज्याला नैतिकता म्हणतात, आपण त्याला नैतिकता म्हणत नाही, किंवा आपण ज्याला नैतिकता म्हणतो ते बाहेर देशामध्ये नैतिकता त्याला मानत नाही. आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की एकच विवाह केला पाहिजे, एकच पत्नी पाहिजे, एकपत्नी व्रत. पण इतर देशामध्ये नाही आहे तसं. इतर देशामध्ये कितीही लग्न करू शकतात. आपल्या देशामध्ये जे नियम आहे की आपण नातेवाईकामध्ये लग्न करू शकत नाही. बाकी देशामध्ये सख्खी बहीण सोडून कोणत्याही बहिणीशी आते बहीण, मामे बहीण, चुलत बहीण सगळ्यांची लग्न करता येतात. आता आपण त्याला म्हणतो अनैतिक, तिथे ते मान्य आहे. म्हणजे नैतिकता आणि अनैतिकता याचं काही एक स्टँडर्ड नाही आहे की हेच नैतिक आहे आणि हेच अनैतिक आहे. देश, काल, पात्र, ती व्यक्ती, वेळ आणि देश यानुसार ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. त्याचप्रमाणे कर्तव्य, सगळ्यांचंच कर्तव्य काही समान होऊ शकत नाही. आता आपण बघतो की तमोगुणी माणसाचं आणि रजोगुणी माणसाचं कर्तव्य समान होऊ शकत नाही. आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही अन्यायाचा प्रतिकार करू नका. हा काय आहे, आदर्श आहे, ही नैतिकता आहे, हा उच्च आदर्श आहे की कशाचाही प्रतिकार करू नका, अशुभाचा प्रतिकार करू नका, अन्यायाचा प्रतिकार करू नका. आता हा जरी आदर्श असला तरी हा आदर्श आपण जीवनामध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, तर आपला सगळा विनाश होईल. हे गुंड लोक, बदमाश लोक आपल्या डोक्यावर बसतील, आपली सगळी संपत्ती घेऊन जातील. आपण जर चुपचाप बसलो आणि प्रतिकारच केला नाही. आता प्रतिकार करू नका असं म्हटलं आहे, पण कुणासाठी म्हटलेलं आहे, हे काही तमोगुणी माणसासाठी म्हटलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्तीच नाही. आता ज्या व्यक्तीमध्ये प्रतिकारच करण्याची शक्ती नाही, जी व्यक्ती दुर्बल आहे, जी व्यक्ती आळशी आहे, आता अशा व्यक्तीसाठी हे योग्य नाही आहे. तो म्हणणार बरंच आहे, मग काहीच करायचं नाही, पडून राहतो, प्रतिकार कशाला करायचा, लोक येवो मला लाथा मारो, भुक्क्या मारो, मी ऐकून घेईल, सहन करील. त्याला प्रतिकार करणं आवश्यक आहे. तमोगुणी माणसाने प्रतिकार केलाच पाहिजे.
रजोगुणी माणसाने सुद्धा प्रतिकार केला पाहिजे, कारण रज म्हणजे कर्मशीलता. आता जेव्हा तुम्ही प्रचंड कर्म करता, तो एक संघर्ष आहे, तो युद्ध आहे, तिथे तुम्हाला प्रतिकार करावाच लागेल. कारण प्रतिकार केल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही. तुम्हाला प्रत्येक क्षणी संघर्ष करावा लागेल. कारण रजोगुण म्हणजे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, कामना आहे. त्या कामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रचंड कर्म करावे लागेल. आता हा आळशी मनुष्य आहे, त्याच्या मनात काही कामनाच नाही. काही प्राप्त करावं, आरामात जीवन जगावं, काही सुखभोग घ्यावे, ही पण त्याच्या मनामध्ये कामना नाही. कारण कामच करण्याची इच्छा नाही. त्याला आहे त्या अवस्थेमध्ये पडून राहणंच योग्य वाटतं. त्याला जड म्हटलं आहे. ही जडता आपल्यामध्ये नको. त्यापेक्षा रजोगुण परवडला. आता रजोगुण म्हटलं की कामना आल्याच आणि कामना तृप्त करण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहे. आता ह्या रजोगुणी मनुष्याला त्याला सध्याच काही मोक्षाची गरज नाही. त्याला काही आदर्श त्याचा मोक्ष नाही आहे. त्याचं जे काही जीवनामध्ये ध्येय असेल ते प्राप्त करून घेणं हा त्याचा आदर्श आहे. त्याने आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी तो कर्तव्य करत आहे. तेव्हा इथे संघर्ष करावा लागेल. कारण सगळेच काही सारखे नसतात. तर आपल्या इथे क्षत्रिय आहे. आता क्षत्रिय म्हटलं की संघर्ष आलाच, अन्यायाचा प्रतिकार आलाच. इथे स्वामी विवेकानंद भगवद्गीतेचं उदाहरण देतात. ते म्हणतात की अर्जुन म्हणाला की अन्यायाचा प्रतिकार करणार नाही. आता अर्जुन होता क्षत्रिय. त्याचं कर्तव्य आहे युद्ध करणं. त्याचं कर्तव्य आपल्या राष्ट्राचं रक्षण करणं. पण तो भ्याला, भयभीत झाला आणि वेगवेगळी कारणं सांगू लागला. आता वेगवेगळी कारणं सांगून तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत होता. भगवान कृष्णाने हे ओळखलं आणि त्याला म्हटलं की अरे अर्जुना, हे काय आहे? क्लैब्यम मास्म पार्थ, तू एखादा नंपुसकासारखा बोलत आहे. उठ, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चय. तेव्हा उठ आणि युद्ध कर. इथे भगवान कृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला प्रेरित केलं. तिथे संघर्ष करायला प्रेरित केलं. तिथे प्रतिकार करायला प्रेरित केलं. अहिंसा परमो धर्म सांगितलं नाही. ते काही क्षत्रियाचं कर्म नाही आहे. क्षत्रियाला युद्ध करायचं आहे. म्हणजे रजोगुण म्हणजे आपल्याला रक्षण करायचं आहे. तुम्ही गृहस्थ असाल, तुमच्या घरच्या लोकांचं तुम्हाला रक्षण करायचं आहे. या बदमाशापासून तुमचं स्वतःचं रक्षण करायचं आहे. तुम्ही जर काही संघर्ष केला नाही, प्रतिकारच केला नाही, तर लोक तुमचा गैरफायदा घेतील, तुमच्या डोक्यावर बसतील, तुम्हाला त्रास देतील. म्हणजे उच्च जरी आदर्श असला तरी तो आदर्श काही सगळ्यांसाठीच होऊ शकत नाही. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. इथे ते कर्तव्य प्रत्येकाचं नाही आहे. आपल्याला प्रतिकार करावाच लागेल. कारण प्रतिकार करण्यामधूनच अप्रतिकाराचा मार्ग आहे. पहिले प्रतिकार करणं शिकल्याशिवाय आपण ती अप्रतिकाराची अवस्था कधीच प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण अप्रतिकार म्हणजे काय? मनामध्ये त्याच्या काहीच द्वेष नाही कुणाविषयी, त्याला म्हटलं आहे अप्रतिकार. पण इथे आपल्या मनामध्ये तर सगळं आहे आणि इकडे आपण अप्रतिकारही करतो. त्याला काही आपलं कर्तव्य म्हणता येणार नाही. इथे आपल्याला प्रतिकार करावा लागेल. इथे आपल्याला संघर्ष करावा लागेल. इथे आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण कराव्या लागतील. रजोगुणामधून आपल्याला जावंच लागेल. रजोगुणामधून गेल्याशिवाय आपण सत्वगुणाची अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. तुम्ही सत्वगुणामध्ये गेल्यानंतर तुमचं मन एकदम शांत झाल्यानंतर, तुमच्या मनामधले हे सगळे द्वेषभाव निघून गेल्यानंतर, तेव्हा तुम्ही अहिंसा परमो धर्म म्हणू शकता. तो अहिंसा परमो धर्म किंवा अप्रतिकार सगळ्या मानवजातीसाठी कधीच लागू होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या देशाचं केवढं मोठं नुकसान झालं. भगवान बुद्धांनी अहिंसा परमो धर्म हे आपल्याला शिकवलं. त्यामुळे बऱ्याच राजांनी युद्ध करणं सोडून दिलं, प्रतिकार केला नाही आणि शेवटी विदेशी आले आणि आपण त्यांचा पण प्रतिकार केला नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी काय केलं? किती वेळा त्या आपल्या शत्रूला सोडून दिलं, घोरीला सोडून दिलं, इतके वेळा पकडून सोडून दिलं. आता हे क्षत्रियाला शोभत नाही. शेवटी काय झालं? स्वतःचं राज्य गमावलं. म्हणजे
कोणाला कोणतं कर्तव्य आहे हे त्यानं जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांसाठीच काही अप्रतिकाराचं तत्त्व नाही आहे. ते कुणासाठी आहे, ती योग्यता आपल्याला प्राप्त करायची आहे, ती मनाची साम्य अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. मग आपण ह्या उच्च आदर्शाचं आचरण करू शकू. पण सुरुवातीलाच जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी आपण आपल्या विनाशाला कारणीभूत ठरू. म्हणजे हे सदाचार आहे, नीतिमत्ता आहे किंवा कर्तव्य आहे, हे सगळ्यांचे कर्तव्य सारखे राहूच शकत नाही. जे देश, काल आणि पात्र, तुम्ही कुठे आहात, तुमच्या मनाचा स्वभाव कसा आहे. जे स्वामीजी म्हणतात की एक राजसिंहासनावर बसलेला असेल, राजा असेल, दुसरा रस्ते साफ करणारा मेहतर असेल, हे दोघंही श्रेष्ठ आहे. या दोघांचेही कर्तव्य श्रेष्ठ आहे. कारण तो राजा रस्ता साफ करू शकत नाही आणि हा मेहतर काही राजदंड घेऊन राजकारभार चालू शकत नाही. पण मात्र दोन्ही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. म्हणजे त्यांच्या कामावरून आपण त्यांना जज नाही करू शकत की हा हे खालच्या प्रकारचं काम करतो म्हणून हा कनिष्ठ आणि तो उच्च दर्जाचं काम करतो म्हणून तो श्रेष्ठ, असा भेदभाव आपण कधीच केला नाही पाहिजे. आपल्या इथे आहे 4 वर्ण, पण त्या चौघांची गरज आहे आणि चौघांचंही काम तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण कुणाच्याही कामाला कमी लेखू शकत नाही. तेव्हा इथे एक राजा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच रस्ता साफ करणारा तो मेहतर पण महत्त्वाचा आहे. कारण दोघांचे काम समाजासाठी आवश्यक आहे. त्याशिवाय समाज चालू शकत नाही. ही समाजाची रचना आहे. तेव्हा इथे सगळ्यांनाच एक मापदंडामध्ये आपण टाकू शकत नाही. प्रतिकार करू नका म्हणणं सोपं आहे, पण प्रतिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही. क्षणोक्षणी आपल्याला संघर्ष करावाच लागेल. आणि जो दुर्बल व्यक्ती आहे, जी प्रतिकार करू शकत नाही, पळून जाण्याचा प्रयत्न करते, ती तर पाप करते आहे. आणि ज्या मनुष्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती आहे, त्याला वाटलं तर तो 2 ठोसे देऊ शकतो, तरी पण तो स्वतःला संयमित करतो, तरी तो प्रतिकार करत नाही. त्याच्या दृष्टीनं अप्रतिकार ठीक आहे, तो करू शकतो, पण तो करत नाही. त्याच्यासाठी ते पुण्याचं ठरेल. पण ज्याच्यामध्ये शक्तीच नाही, तो प्रतिकारच करू शकत नाही आणि इकडे दाखवतो की मी अहिंसा परमो धर्म म्हणतो, त्याला काही अर्थ नाही. ती हिपोक्रेसी आहे, दांभिकता आहे. ते आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची दांभिकता असणं बरोबर नाही. तेव्हा इथे आपल्याला देश, काल, पात्रानुसार आपलं कर्तव्य, सदाचार आणि नीतिमत्ता ठरवावी लागते. आपण कुठे आहोत, कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, आपल्या मनाची अवस्था कशी आहे आणि आपलं कर्तव्य कोणतं आहे, सध्या आपल्याला कर्तव्य काय करायचं आहे, आपल्याला कोणती पोझिशन आहे, त्यानुसार आपल्याला आपापली कर्तव्य पार पाडायची आहे. सगळ्यांसाठीच एक मापदंड असू शकत नाही. म्हणून इथे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. हेच आपल्याला स्वामीजी सांगतात की आदर्श उच्च आहे, पण तो उच्च आदर्श प्राप्त करण्यासाठी आपल्याला संघर्षामधूनच जावं लागेल. तुम्ही डायरेक्टली जंप करू शकत नाही. उच्च आदर्श आचरणामध्ये आणण्याची पात्रता पहिले आपल्यामध्ये आणली पाहिजे. म्हणून तमोगुणामधून रजोगुणामध्ये गेलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, कर्मशीलता असली पाहिजे, प्रचंड कर्म केले पाहिजे आणि मग हळूहळू आपल्यामध्ये तो सत्वगुण येईल. तोपर्यंत आपण तो विचारही करू नये. म्हणजे प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा आहे. तमोगुणी माणसाचा आदर्श वेगळा, रजोगुणीचा वेगळा, सत्वगुणीचा वेगळा. कारण सगळे समाज ह्या 3 गुणांनी विभागलेले आहे. आता वेगवेगळ्या मेंटॅलिटी आहे. तुम्ही सगळ्यांसाठी एकच कसा काय मापदंड लावणार? शक्य आहे का? ते कधीच शक्य नाही. नंतर स्वामीजी म्हणतात की जीवनामध्ये त्यागाची आवश्यकता आहे का? आता त्यागाच्या आदर्शाबद्दल स्वामीजी बोलतात. ते म्हणतात की जीवनामध्ये त्यागाचा आदर्श हा अतिशय उच्च आहे आणि हा सर्वांसाठी नाही. बघा स्वामीजी काय म्हणतात. तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहीत असेल की ऐश्वर्य लोलूप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लेखित असते, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचे टाळाल.
परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील. असला ढोंगीपणा कशाला, याने काय साधणार आहे. म्हणून जगात उडी घ्या. काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभवून झाल्यानंतर मगच वैराग्य येईल. बघा, इथे स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही बाहेरून त्याग दाखवता. ऐश्वर्याची मनामध्ये खूप इच्छा आहे, पण तुम्हाला वाटते की ऐश्वर्याच्या मागे धावलं तर लोक काय म्हणतील, हा मनुष्य लोभी आहे म्हणतील. म्हणून आपण कदाचित ऐश्वर्य प्राप्त करण्याचा त्याग करू, त्यासाठी आपण कर्म करणार नाही. पण जर आपल्या मनामध्ये ऐश्वर्य प्राप्त करण्याची वासना जर सळसळत असेल तर तशा बाहेरच्या देखाव्याला काय अर्थ आहे. तो तर ढोंगीपणा झाला ना. तुम्हाला धन पाहिजे, पावर पाहिजे, सत्ता पाहिजे, सगळ्या तुमच्या मनामध्ये इच्छा कामना आहे. आणि तरी तुम्ही दुसऱ्याच्या आदर्शाचं अनुसरण करत आहात. आपण पण त्यागी झालो पाहिजे, आपण पण सर्व त्याग केला पाहिजे. पण तो त्याग नुसता बाहेरचा करून उपयोग नाही, तो मनामधून झाला पाहिजे. जेव्हा मनामधून त्याग होईल तेव्हा खरा त्याग त्याला म्हणता येतं. मनामध्ये सगळ्या वासना कामना आहे आणि बाहेरून मात्र त्यागाचा आपण आदर्श दाखवतो. जेव्हा आपली पात्रता नसते, आपली योग्यता नसते आणि आपण जेव्हा त्यागाचा मार्ग स्वीकारतो तेव्हा आपण आदर्शाप्रमाणे जीवन जगू शकत नाही. भगवान बुद्धांनी सगळ्यांसमोर आदर्श ठेवला संन्यासाचा, की सगळ्यांनी भिक्षू झालं पाहिजे, सगळ्यांनी त्याग केला पाहिजे. आणि त्याचा परिणाम काय झाला, सगळा देश संन्याशाने भरून गेला. पण हे जे संन्याशी झाले त्यांची संन्याशी होण्याची पात्रता नव्हती, म्हणून तिथे वामाचार शिरला. कारण मनामध्ये वासना ठेवून ते संन्याशी झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचं किती पतन झालं, बौद्ध संघाचं किती पतन झालं. त्यामध्ये तंत्राने प्रवेश केला, वामाचाराने प्रवेश केला. कारण जरी कपडे बदललेले असले तर मनामधल्या वासना कामना तर गेल्या नव्हत्या. त्याने तिथे पण त्याच वासना कामनांचा भोग घेणं सुरू केलं. म्हणजे जेव्हा आपली पात्रता राहत नाही, मनामध्ये आपल्या सगळ्या वासना कामना असतात आणि तरी आपण त्यागाचा आदर्श स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, ते आपल्या दृष्टीनं योग्य नाही. स्वामीजी म्हणतात की एखाद्या लहान मुलाला तुम्ही जर 10 किलोमीटर धावायला सांगितलं, तो धावू शकेल का? तो धावू शकणार नाही. त्याची तेवढी योग्यता नाही आहे. तुम्ही सगळ्यांवरच काही एकच आदर्श लादू शकत नाही. सगळ्यांनाच काही संन्याशी बनवायचे नाही किंवा सगळ्यांनाच काही गृहस्थ व्हायचं नाही. तेव्हा प्रत्येकानं आपल्या मनाची अवस्था बघितली पाहिजे. अवस्था न बघता इतरांचं अनुसरण करून आपणही त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे, ढोंगीपणा आहे. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार सौच्यते. गीतेमध्ये भगवान म्हणतात की तो कर्मेंद्रियावर नियंत्रण ठेवतो. कर्मेंद्रियाने संयम, कर्मेंद्रियाद्वारे आपल्याला कर्म करावं लागतं आणि कर्म करून आपल्याला ह्या जीवनामध्ये भोग घ्यावे लागतात. पण तो कर्मेंद्रिय संयत करतो, कंट्रोल करतो. य आस्ते मनसा स्मरण, पण मनामध्ये मात्र इंद्रिय विषयांचं स्मरण सुरूच आहे. इंद्रियार्थान विमूढात्मा, आता इंद्रियाचे विषय जे आहे त्यांचं मनामध्ये चिंतन सुरू आहे आणि कर्मेंद्रियाचं त्याने संयत केले आहे. त्याला काय म्हटलं आहे, मिथ्याचार सौच्यते. हिपोक्रेसी आहे, तो मिथ्याचार आहे. म्हणजे मनामध्ये भोग घेण्याची कामना आहे, पण तुम्ही बाहेरून प्रयत्न करता की नाही मी स्वतःला कंट्रोल करेल. म्हणून स्वामीजी म्हणतात की जगात प्रवेश करा, जगात प्रवेश करा. तुमच्या इच्छा पूर्ण करा, पहिले तुमच्या ज्या काही कामना असेल त्या पूर्ण करा. ह्या जगामधले चांगले वाईट अनुभव घ्या आणि मग त्यामधून खरं खरं वैराग्य निर्माण होईल. पहिले राजसत्ता भोगा, तुम्हाला जे पाहिजे ते पहिले भोग करून घ्या, नाहीतर मनामध्ये ती कामना राहूनच जाईल. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करून घेतल्या पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये तर एवढ्या कामना आहे, ऐश्वर्य प्राप्त करण्याच्या कामना आहे, सत्तेची कामना आहे, पण आपण उगीचच त्याग करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला ते झेपणार नाही.
आपण शेवटपर्यंत त्या आदर्शाचं आचरण करू शकणार नाही. मग जे आचरण आपल्याकडून होणार नाही त्याच्या मागे धावायचंच कशाला. म्हणून इथे म्हटलं आहे, स्वामीजी म्हणतात की तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहीत असेल की ऐश्वर्यलोलूप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लेखित असते, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचे टाळाल, परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील. असला ढोंगीपणा कशाला, याने काय साधणार आहे. म्हणून जगात उडी घ्या. काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभवून झाल्यानंतर मगच वैराग्य येईल. तेव्हा त्यागाचा आदर्श महान आहे, पण तो त्यागाचा आदर्श सगळ्यांसाठी नाही. जोपर्यंत आपल्या मनामध्ये तमोगुण आहे, रजोगुण आहे, तोपर्यंत आपल्याला ह्या जगात राहून संघर्ष करून हे भोग भोगून मग इच्छा पूर्ण झाल्यावर मनामधून या सगळ्या कामना निघून गेल्यानंतर मग खरं खरं वैराग्य येईल. कारण जोपर्यंत तुम्ही ह्या जगाचा अनुभव घेतलेला नाही तोपर्यंत तुम्हाला वाटेल की अरे या जगामध्ये काहीतरी आहे, चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, तुम्हाला न्यूनगंडाची भावना निर्माण होईल की आपण इकडे कशाला आलो. बघा आपले मित्र कसे जगामध्ये आराम करत आहे, भोग करत आहे, ऐश्वर्यात आहे, आपण केवढी मोठी घोडचूक केली. म्हणजे आपण स्वतःला कमी लेखू. आता अहिंसेचा आदर्श तसाच. जर आपल्यासमोर प्रतिकार करू नका हा आदर्श ठेवला आणि आपण प्रतिकार केला तर आपल्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होईल. अरे मी आदर्शाचं पालन केलं नाही. आमचे शास्त्र सांगतात की प्रतिकार करू नका, अहिंसा परमो धर्म. मी प्रतिकार केला म्हणजे मी मोठी चूक केली आहे. बघ आता त्याला पश्चाताप होईल. म्हणजे तो स्वतःला कमी लेखायला लागेल. अरे त्यागाचा आदर्श एवढा मोठा आहे आणि काय मी तर गृहस्थ झालो, माझ्याकडून तो त्यागाचा आदर्श आचरण झाला नाही, म्हणजे मी खूप निकृष्ट आहे. म्हणजे तो स्वतःची घृणा करेल. आणि जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो जीवनात मोठा होऊ शकत नाही. म्हणजे आपण स्वतःवरचा विश्वास गमावून बसू की आपण ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी लायकच नाही. अरे बाबा त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही लायक नाही म्हणून काय झालं. तुम्ही ज्यासाठी लायक आहे ते तुम्ही करा ना. तुम्हाला इथे कुणी मनाई केली आहे. तुम्हाला शास्त्र म्हणत नाही की हे सगळं सोडून द्या. तुमची अजून वेळ यायची आहे. वेळ आल्याशिवाय होत नाही. तुम्ही जबरदस्तीने करायचा प्रयत्न केला म्हणून ही अशी वेळ तुमच्यावर आलेली आहे. तेव्हा कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करू नका. कुणावरही असं लादू नका की तू संन्यासी झालाच पाहिजे. असं जोर करून काही होत नाही. त्या व्यक्तीच्या मनाची तयारी झाल्याशिवाय, त्याच्या मनामध्ये आदर्शाविषयी किंवा मुक्तीविषयी प्रचंड इच्छा झाल्याशिवाय, त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झाल्याशिवाय तो त्याग करण्याचा अधिकारीच नाही. त्याच्या मनामध्ये जर जगाचे भोग घेण्याची कामना इच्छा असेल तर त्याला जबरदस्तीनं संन्यासी करण्यात काहीच उपयोग नाही. तो त्या आदर्शाचं पालन करू शकणार नाही आणि त्याला नंतर मग न्यूनगंड होईल की अरे आपण ही चूक केली. म्हणून स्वामीजी इथे म्हणतात की त्यागाचा आदर्श आहे, पण त्यासाठी पहिले तुम्ही काहीतरी कमवा. तुम्ही त्याग काय करणार. भगवान बुद्ध राजकुमार होते, सगळं राज्य त्यांच्या मालकीचं होतं. आता त्यांनी त्याग केला तर ठीक आहे, कारण त्यांच्याकडे काहीतरी त्याग करण्यासाठी होतं. आता एखाद्या रस्त्यावरचा भिकारी असेल, आता तो भिकारी त्याग काय करणार. त्याच्याकडे त्याग करण्यासाठी काही नाहीच आहे. पहिले जगामध्ये काहीतरी कमवा. म्हणजे जगाने तुम्हाला रिजेक्ट केलं, जगाने तुम्हाला नाकारलं आणि म्हणून तुम्हाला पळवाट काढायची आहे. यू वॉन्ट टू एस्केप फ्रॉम द वर्ल्ड, कारण यू आर अनफिट फॉर द वर्ल्ड. म्हणजे आपण ह्या जगामध्ये राहण्यासाठी योग्य नाही. मग आता कसं काय करायचं. मग पळवाट काढा, मग संन्यासी व्हा. अरे तुम्ही जर या जगामध्ये चांगले गृहस्थच होऊ शकत नाही, तुम्ही या जगामध्ये तुमचं पोटच भरू शकत नाही, मग तुम्ही काय तो संन्यासाचा आदर्श पालन करू शकाल. तो तर याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. म्हणून अशा प्रकारे आपण जगात काही करू शकत नाही. आपण जगात अनफिट आहो, आपल्यामध्ये काही क्षमता नाही आहे आणि म्हणून आपण संन्यास मार्ग धरायचा, ते पण योग्य नाही. पहिले जगामध्ये राहा, संघर्ष करा, काहीतरी कमवा
आणि मग तुम्ही त्याचा त्याग करा. तुमच्याकडे चांगली नोकरी असेल, तुमच्याकडे सगळं काही असेल, तुम्हाला कशाचीही कमी नसेल आणि अशा वेळेस जर तुम्ही त्याग केला तर तो आहे खरा खरा त्याग. तुमच्या मनामध्ये पुन्हा या जगाविषयी कामना कधीच निर्माण होणार नाही, कारण तुम्ही या जगाचं स्वरूप बघितलेलं आहे, ह्या जगाचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो, आपलं उपनिषद म्हणते की या जगाची परीक्षा घ्या आणि मग तुम्हाला कळेल की हे जग कसं आहे, कर्माने बनलेलं आहे, त्यामुळे अनित्य आहे, आणि मग तुम्ही उच्च मार्गाचा स्वीकार करा. पण जगामध्ये राहून पहिले जगाचे चांगले वाईट अनुभव घ्या, त्यामधून शिका आणि नंतर मग पुढच्या पायरीवर जा. एकदम पुढच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे इथे हा आदर्श, हे उच्च आदर्श आपल्याकडे आहेच, पण मात्र ते आदर्श पालन करण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे का? प्रत्येकाने त्याबद्दल स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. दुसऱ्याचं बघून नव्हे, आपल्या मनाचं अध्ययन केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये काय आहे? आपल्या मनामध्ये अजूनही वासना कामना सळसळत आहे का? की खरोखर आपल्याला वैराग्य निर्माण झालेला आहे, खरोखर आपल्याला मुक्ती पाहिजे आहे, आपल्याला ईश्वर लाभच करून घ्यायची कामना आहे? जर तसं असेल तर मग तुम्ही त्यागाचा मार्ग स्वीकारू शकता, नाहीतर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यानंतर स्वामीजी काय म्हणतात की जीवनात आपला आदर्श कोणता असावा? जीवनामध्ये आपला आदर्श कोणता असावा? इथे पण स्वामीजी या प्रश्नाला उत्तर देतात. प्रत्येकाने आपला स्वतःचा आदर्श निवडून तोच जीवनात फलद्रूप करण्याचा यत्न करणे उचित. दुसऱ्या एखाद्याचा आदर्श घेऊन तदनुसार चारित्र्य घडविण्याच्या खटाटोपापेक्षा उन्नतीचा हाच अधिक निश्चित मार्ग होय. कारण दुसऱ्याचा आदर्श आपल्या जीवनात फलद्रूप होण्याची आशा अगदी फोल. इथे स्वामीजी काय म्हणतात की तुम्हाला जो आदर्श योग्य वाटत असेल, तुम्ही तोच आदर्श निवडा. तुम्ही स्वतःच्या मनाचं अध्ययन करा, त्यानुसार मग तुम्ही तुमचा आदर्श निवडा. इथे तुमचा कोणताही आदर्श असू शकतो. तुम्हाला नोकरी करायची आहे की तुम्हाला राजकारणात जायचं आहे, तुमच्या जीवनामध्ये काय ध्येय आहे, तुम्हाला व्यापारी व्हायचं आहे, बिझनेसमॅन व्हायचं आहे, कोणताच आदर्श वाईट नाही. कोणत्याच आदर्शाची निंदा करू नका, कोणत्याच आदर्शाला कमी लेखू नका. सगळे आदर्शच चांगले आहेत, पण तुम्ही जो आदर्श निवडलेला आहे त्या आदर्शाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करून तिथे तेच काम करून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्ही व्यापारी होत असाल, व्यापारी व्हा, पण एक प्रामाणिक व्यापारी व्हा. म्हणजे तिथे तुम्ही सत्याचं आचरण करा, धर्माचं आचरण करा. तुम्ही ते करूनसुद्धा तुमचं ध्येय साध्य करू शकता. तुम्हाला नोकरी करायची आहे, काही हरकत नाही, नोकरी करा, पण नोकरी प्रामाणिकपणे करा. तिथे भ्रष्टाचार करू नका. खरोखर सेवाभावानं नोकरी करा, धर्माचं आचरण करा. तुम्हाला राजकारणामध्ये जायचं आहे, राजकारण अवश्य जा, पण तिथे भ्रष्टाचार करू नका. लोकांची सेवा करा, गरिबांचे दुःख दूर करा. म्हणजे कोणताच आदर्श कमी नाही, पण त्या आदर्शानुसार आपण पालन केलं पाहिजे. नाहीतर मला पैसे कमवायसाठी मला राजकारणामध्ये जायचं आहे किंवा मला सत्ता गाजवण्यासाठी, लोकांना त्रास देण्यासाठी राजकारणात जायचं आहे, ते काही बरोबर नाही. तुम्ही आदर्श निवडा, आदर्शाप्रमाणे वागा, पण तिथे मात्र धर्माचं आचरण तुम्हाला सोडता येणार नाही. कारण सत्य आणि धर्म हेच तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाणार आहे. तेव्हा तुम्हाला जे काही कर्म असेल, तुमच्या वाटेला आलेलं असेल ते करा, पण धर्माला धरून करा, धर्माला सोडून नव्हे. जे तुमच्या कामनाही पूर्ण करा, पण धर्माला धरून पूर्ण करा. अधर्माच्या मार्गाने काहीच करण्याचा प्रयत्न करू नका. यतो धर्म ततो जय. जिथे धर्म आहे तिथेच विजय असतो, अधर्माचा कधीच जय होत नाही, म्हणून लक्षात ठेवा. तर इथे स्वामीजींना म्हणायचं आहे की हे जे आपले 4 आश्रम आहे, आश्रम धर्मा, तेव्हा इथे आहे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. हे वेदांनी सांगितलेलं आपलं 4 आश्रम आहे. तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की हे 4 आश्रम आहे आणि 4 आश्रमांच्या वेगवेगळे ड्युटी आहेत, वेगवेगळी कर्तव्य आहेत. ब्रह्मचार्याची कर्तव्य वेगळी आहे, गृहस्थाची वेगळी आहे, वानप्रस्थाची कर्तव्य वेगळी आहे आणि संन्यासाची कर्तव्य वेगळी आहे. तेव्हा इथे तुम्ही पहिले तुमच्या मनाचं अध्ययन करा.
तुम्हाला संन्यासी होता येत नाही, काहीच हरकत नाही, त्यामध्ये कमी समजू नका. तुम्ही गृहस्थ व्हा. तुमचा आदर्श गृहस्थाचा असेल, पण गृहस्थाचा आदर्श चांगल्या प्रकारे जगून दाखवा. आता अर्जुन काय म्हणतो की मी युद्ध करणार नाही, मी संन्यासी होणार. आता हा आपला आदर्श सोडून देतो. हा क्षत्रिय आहे आणि गृहस्थ आहे. आता याला त्याप्रमाणेच कर्म करावं लागणार आहे. पण आता हा आपला आदर्श सोडतो. याचा तो स्वधर्म आहे. तो स्वधर्म सोडून तो दुसऱ्याच्या धर्माचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा भगवान म्हणतात की हे बरोबर नाही. तू क्षत्रिय आहे, तू गृहस्थ आहे. तू म्हणतो की मी संन्यासी होईल, तो तुझा आदर्श नाही आहे. तुला संघर्ष करायचा आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मी संन्यासी होईल, भिक्षा मागून मी जगणार, पण युद्ध करणार नाही. ही पळवाट आहे. तुम्ही गृहस्थ आहात, त्यामध्ये तुम्ही अभिमान बाळगा की आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबात जबाबदारी आहे, संन्याशांची जबाबदारी आहे, हे आपले लहान मुलं आहेत त्यांची जबाबदारी आहे, ब्रह्मचार्यांची जबाबदारी आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे. त्यामुळे आपला आश्रम काही कनिष्ठ नाही आहे, आपला आश्रम पण श्रेष्ठच आहे. तेव्हा त्यामध्ये कमीपणा मानू नका की आपण संन्यासी होऊ शकलो नाही, आपल्याला गृहस्थ व्हावं लागलं म्हणजे आपण त्यासाठी फिट नाही, असा न्यूनगंड बिलकुल बाळगायची गरज नाही. तेव्हा स्वामीजी म्हणतात की तुमचा आदर्श तुम्ही निवडा. तुम्हाला कोणता आदर्श घ्यायचा आहे तो घ्या. कोणताच आदर्श कमी नाही आणि कोणताच आदर्श मोठा नाही. पण आदर्शानुसार मग वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर गृहस्थ असाल तर गृहस्थाची कर्तव्य पार पाडा. तुम्ही संन्यासाल संन्यासाची कर्तव्य पार पाडा. म्हणजे त्यानुसार तुम्ही ठरवा. जे इथे आपल्या स्वभावाप्रमाणे आपण आपला आदर्श निवडला पाहिजे. गीता काय म्हणते? श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम्. इथे श्रेयान् स्वधर्मो विगुण म्हणजे आपल्या धर्मामध्ये जरी दोष असले तरी आपण आपल्या धर्माचंच आचरण करावं, इतर धर्माचं आपण अनुसरण करू नये. जे धर्म म्हणजे काही फक्त हिंदू ख्रिश्चन मुस्लिम नव्हे, सगळं त्याला त्यामध्ये. धर्म म्हणजे तुमचा स्वभाव. तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही आचरण करा. दुसऱ्याचं बघून आचरण करू नका. तुमच्या धर्मामध्ये, त्या गृहस्थ धर्मामध्ये काही दोषही असेल तरी हरकत नाही, गृहस्थच राहा. ते मध्येच सोडून जाऊ नका. बायका पोरं सोडून पळवाट काढू नका. म्हणजे तुमच्या आश्रमामध्ये जरी दोष असले तरी तुम्हाला तिथे राहणं सोयीस्कर आहे. दुसऱ्याचं अनुसरण करायचं, ना धड गृहस्थ ना धड संन्यासी, ना इकडे ना तिकडे असं होतं. तर संन्यासी झाल्यानंतर मग त्याला कळलं पाहिजे की आपला संन्यासाचा आदर्श आहे. मग त्याचा मन इकडे जाता कामा नये, पुन्हा संन्यास सोडून गृहस्थ होता कामा नये. म्हणजे इथे तुम्ही आदर्श स्वधर्माप्रमाणे स्वतःच्या स्वभावानुसार निवडा. कुणाचंही अनुसरण करू नका. आणि जो आदर्श निवडला, एकदा निवडला तो सोडू नका. त्याला पक्के धरून राहा. तुमच्या मनामध्ये स्थिरता ठेवा. हे अर्ध ते अर्ध असं करू नका. म्हणून इथे सुरुवातीलाच आदर्श निवडताना तुम्ही विचार करा तुम्हाला कोणता आदर्श झेपतो आणि जो झेपत असेल त्यानुसार तुम्ही कर्म करा. म्हणून स्वामीजी म्हणतात प्रत्येकाने आपला स्वतःचा आदर्श निवडून तो जीवनात फलद्रूप करण्याचा यत्न करणे उचित. दुसऱ्या एखाद्याचा आदर्श घेऊन तदनुसार चारित्र्य घडविण्याच्या खटाटोपापेक्षा उन्नतीचा हाच अधिक निश्चित मार्ग होय. कारण दुसऱ्याचा आदर्श आपल्या जीवनात फलद्रूप होण्याची आशा अगदी फोल आहे. म्हणजे दुसऱ्याचं बघून त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणं. अरे बाबा, तुझ्या स्वतःचं मन बघ. तुझ्या मनामध्ये काय आहे, तुला काय झेपते, त्याप्रकारे करणं. इतर करतात म्हणून मी पण तोच आदर्श घेतला पाहिजे. सगळे डॉक्टर होतात पण मी पण डॉक्टर झालो पाहिजे. सगळे इंजिनियर होतात मी पण इंजिनियर झालो पाहिजे, काही गरज नाही. तुझे टॅलेंट बघ. तुझ्यामध्ये जर वेगळे टॅलेंट असेल, तू एखादा मोठा गायक होऊ शकतो, तू एखादा मोठा पेंटर होऊ शकतो. तुझ्यामध्ये त्या कला असतील, इतरांचं अनुसरण करायची गरज काय? तुझ्या संस्काराप्रमाणे जे काही असेल ते केलं तर तुला त्यामध्ये लवकर यश मिळेल. म्हणून इथे स्वतःच्या धर्मानुसार म्हणजे स्वतःच्या स्वभावानुसार, स्वतःच्या संस्कारानुसार, स्वतःच्या मनानुसार तुम्ही तुमचा आदर्श निवडा.
इतरांचं अनुसरण करून नव्हे, हेच इथे आपल्याला भगवद्गीता सांगत आहे आणि स्वामीजी पण सांगत आहे. गृहस्थाची कर्तव्य कोणती? आता हा विषय फार मोठा आहे. त्या गृहस्थाची कर्तव्य कोणती? त्या गृहस्थाची कर्तव्य भरपूर आहे. स्वामीजींनी महानिर्वाण तंत्रामधून 31 श्लोक 31 मंत्रात घेतलेले आहे आणि त्यामध्ये गृहस्थाची सगळी कर्तव्य सांगितलेली आहे. आता टोटल जवळजवळ मला ते 50 ते 60 श्लोक आहे महानिर्वाण तंत्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये. त्यामध्ये गृहस्थाची सगळी कर्तव्य सांगितलेली आहे की गृहस्थानं काय काय केलं पाहिजे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही, आपण विस्तारामध्ये जाणार नाही. तुम्हाला जर वाचायचं असेल स्वामींचा कर्मयोग वाचा, हा 2रा अध्याय वाचा किंवा महानिर्वाण तंत्रामध्ये बघा. मी फक्त गृहस्थाच्या कर्तव्यापैकी फक्त 6 महत्त्वाची कर्तव्य घेतलेली आहे. ती 6 कर्तव्य मी वाचून दाखवतो आणि आपण पुढे जाऊया, कारण आपल्याला जास्त वेळ नाही. तेव्हा गृहस्थाची प्रमुख कर्तव्य कोणती? कमीत कमी एवढं तरी त्यानं करणं त्याच्याकडून अपेक्षित आहे. जर एक चांगला गृहस्थ व्हायचं असेल तर ह्या 6 गोष्टी तरी त्यानं केल्या पाहिजे, हे आपल्या लक्षात राहावं. कारण गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे, पण त्याचं आचरण करणं कठीण आहे, एवढं सोपं नाही आहे. म्हणून इथे स्वामीजींनी महानिर्वाण तंत्रामधून 31 श्लोक वाचून दाखवून त्याचा अर्थ सांगितलेला आहे. इथे आपण फक्त 6च उपदेश बघणार आहोत. त्यामधला पहिला काय आहे? गृहस्थाचे प्रधान कर्तव्य म्हणजे जीविकोपार्जन. पण हे जेणेकरून खोटे नाटे बोलून, फसवाफसवी करून किंवा लांड्या लबाड्या करून केले जाणार नाही, याविषयी त्याने अतोनात दक्ष असाव्यास हवे. शिवाय त्याने हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी आहे. त्याचे जीवन दीनदरिद्री व अनाथ अपंगाच्या सेवेसाठी आहे. हा आहे पहिला आदर्श, पहिलं कर्तव्य, की त्यानं पैसे कमावले पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. आपल्या कुटुंबाचं भरणपोषण केलं पाहिजे, हे त्यानं करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर परमेश्वराची सेवा, दुबळ्यांची सेवा, गरिबांची सेवा, यासाठी सुद्धा त्यांनी आपल्या पैशाचा खर्च केला पाहिजे. आणि हे पैसे कमावताना त्यांनी धर्माचं आचरण केलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे की पैसे कमवा, पण अधर्माच्या मार्गाने नव्हे, प्रामाणिकपणे कमवा. हे झालं गृहस्थाचं पहिलं कर्तव्य. दुसरं आहे माता व पिता यांना साक्षात देवता समजून गृहस्थाने सर्वदा सर्व प्रकारे त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता संपादन कराव्यास हवी. आता हे गृहस्थाचं कर्तव्य आहे की आपल्या आईवडिलांनी ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांची शेवटपर्यंत सेवा करणं, त्यांना प्रसन्न करणं. आजकाल आपण बघतो की मुलं आईवडिलांकडे मुळीच लक्ष देत नाही. त्यांना ओल्ड एज होममध्ये ठेवतात, वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. ते आपलं कर्तव्य पार पाडत नाही. पण इथे आपले शास्त्र सांगतात की मुलांनी आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. मातृदेवो भव पितृदेवो भव, मरेपर्यंत त्यांची काळजी घेऊन त्यांना प्रसन्न केलं पाहिजे, तर त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील, तुमचं कल्याण होईल. तिसरं आहे गृही व्यक्तीने पत्नीला चुकूनही कठोर शब्दाच्या आघातांनी दुखवू नये. तिचा सर्वदा मातृवत प्रतिपाळ करावा आणि ती जर साध्वी प्रतिव्रता असेल तर कष्टविपत्तींचे डोंगरही कोसळले तरी देखील तिला अंतर देता कामा नये. जाणत्याने परस्त्रीला कलुषित चित्ताने स्पर्श करू नये, असे केल्याने तो नरकात जातो. आता इथे गृहस्थाचं कर्तव्य सांगितलं आहे की आपल्या पत्नीला एकाही कठोर शब्दानं दुखवू नये. ही पत्नी काय आहे? देवी आहे, तुमच्या घरची लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे. तिला त्रास देऊ नये, तिचा छळ करू नये. आपण हे समाजामध्ये आजकाल खूप बघत आहोत, खूप अत्याचार होत आहे. इथे आपले शास्त्र म्हणतात की पत्नीचा तुम्ही सांभाळ केला पाहिजे. ती जर साध्वी असेल, पतिव्रता असेल, तर तिचा कधी त्याग करू नका. ती शेवटपर्यंतची काळजी घ्या आणि परस्त्रीकडे वाईट नजरेनं बघू नका. ते महापाप आहे गृहस्थानी. हे गृहस्थाचं तिसरं कर्तव्य सांगितलं आहे की आपल्या पत्नीची जबाबदारी घेणं. ती दुसऱ्याची मुलगी तुमच्या घरी आलेली आहे, आता तिला तुम्हीच आधार आहात
आता तुम्ही तिचा छळ करू नका, कारण ती तुमच्यावर अवलंबून आहे, म्हणून ती काही गुलाम नाही, ती पण स्वतंत्र आहे. त्यामुळे तिला त्रास देऊ नका. तिला त्रास दिला तर त्या भगवतीला, त्या दुर्गा मातेला त्रास दिल्यासारखं होईल आणि म्हणून तुम्हाला कधी शांती लाभणार नाही. असं म्हटलं आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ज्या घरामध्ये नारीची पूजा होते त्याच घरामध्ये देवता वास करतात, हे लक्षात ठेवा. हे तिसरं कर्तव्य आहे गृहस्थाचं. आणि चौथं आहे, 4 वर्षाचा होईपर्यंत मुलाचे लाड पुरवून नंतर मग तो 16 वर्षांचा होईपर्यंत त्याला नानाविध सद्गुणांचे आणि विविध विद्यांचे शिक्षण द्यावे. विशी ओलांडताच त्याला गृहकर्मात नियुक्त करावे. त्याला आपल्या बरोबरीचा समजून पित्याने त्याच्याशी प्रेमपूर्वक वर्तणूक करावी. कन्येचेही हुबेहूब याचप्रमाणे लालनपालन केले पाहिजे. आता मुलांच्या बाबतीत सांगतात शास्त्र की 4 वर्षापर्यंत तुम्ही त्याचे लाड करा, पण 4 वर्षापासून तर 16 वर्षापर्यंत त्याला विविध विद्यांनी विभूषित करा. त्याला वेगवेगळे शिकवा, त्याला संगीत शिकवा, त्याला कला शिकवा. नुसतं अभ्यास 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 रात्रंदिवस परीक्षा पास ते तर होईलच, पण त्यासोबतच इतर विद्या त्याला शिकवा. बघा, स्वामी विवेकानंदांच्या आईनी वडिलांनी नरेंद्राला किती गोष्टी शिकवल्या. त्याला गाता यायचं, वाजवता यायचं, सगळं स्वयंपाक करता यायचं, सगळं काही करता यायचं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना विद्या विभूषित करा. फक्त ट्युशन लावायच्या, परीक्षा पास करायची, चांगली नोकरी मिळवायची एवढाच काही उद्देश नाही, तर मुलांना सुसंस्कृत करा. हे आईवडिलांचं मुख्य कर्तव्य आहे. आईवडिलांनी आपल्या मुलांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मुलं आणि मुली दोघांनाही समान वागणूक दिली पाहिजे. तेव्हा हे गृहस्थाचं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर शत्रूंना त्याने आपल्या वीरोचित पराक्रमाने जेरीस आणून शासन केले पाहिजे, त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. गृहस्थाचे हे अगदी आवश्यक कर्तव्य होय. गृहस्थाने आपल्या घराच्या एका कोपऱ्यात दडून, ढोपरात मान खुपसून, मूळमुळू रोडून नि अहिंसा परमोधर्माची काहीतरी बाष्कळ बडबड करून अजिबात चालणार नाही. म्हणजे गृहस्थाने प्रतिकार केला पाहिजे, आपल्या शत्रूचा सामना केला पाहिजे, त्याला धडा शिकवला पाहिजे. अहिंसा परमोधर्म अशी बडबड करत एका घराच्या कोपऱ्यात बसून राहू नये. त्यानं वीर पुरुष झालं पाहिजे. त्याच्यावर जबाबदारी आहे कुटुंबाचं रक्षण करण्याची. त्यानं भित्रा होऊ नये, पळवाट काढू नये, तर संघर्ष करावा, प्रतिकार करावा आणि आपल्या कुटुंबियांचं रक्षण करावं. हे पण गृहस्थाचं एक कर्तव्य आहे. आणि 6वं आहे, त्याने उताविळासारखे भेटेल त्याच्याशी सख्य करू नये. लोकांशी एकाएकी मित्रत्वाचे नाते जोडू नये. ज्यांच्याशी मैत्री करण्याची त्याची इच्छा असेल त्यांची कार्ये व इतरांशी त्यांची वागणूक यावर त्याने आधी विशेष नजर ठेवली पाहिजे. त्यांची विचारपूर्वक छाननी केली पाहिजे आणि मगच वाटल्यास मैत्री करावी. हे गृहस्थाचं कर्तव्य आहे. कुणाशी मैत्री करायची नाही. पहिले तपासून घ्यायचं, चावून तपासून घ्यायचं की त्याची इतरांशी कशी वागणूक आहे, तो प्रामाणिक आहे का, तो चांगला आहे का. उतावळीप्रमाणे सगळ्यांशी मैत्री करायला गेले तर तो तुमचा गैरफायदा घेईल. म्हणून त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे बघून, त्याचा व्यवहार बघून, त्यांचा इतरांशी व्यवहार बघून, त्याच्या कर्मावर नजर ठेवून, त्याच्या कामावर नजर ठेवून तो कशा प्रकारे वागणूक करतो, त्याला दारूचं व्यसन तर नाही ना, हे सगळं बघून जर त्याच्यामध्ये सद्गुण असेल मग अशा लोकांशीच गृहस्थानं मैत्री केली पाहिजे. कुणाशीही विचारपूस न करता मैत्री करून घरी घेऊन येऊ नये आणि उगीचच समस्या ओढवून घेऊ नये. हे पण गृहस्थाचं कर्तव्य आहे. तेव्हा इथे स्वामीजींनी सांगितले गृहस्थाचे महत्त्वाचे कर्तव्य कोणते आहे. आणि आपला शेवटला प्रश्न आजचा आहे की स्वामीजी काय म्हणतात, संन्यासी आणि गृहस्थ यामध्ये श्रेष्ठ कोण, याला स्वामीजी उत्तर देतात. परमेश्वराची उपासना करण्यासाठी जो मनुष्य संसारातून निवृत्त होतो त्याने असे मात्र समजू नये की जे संसारातच राहून लोकांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे ईश्वराची उपासना करीत नाहीत. आणि ह्याच्या उलट जे स्त्री पुत्रांधिकांवरील आसक्तीमुळे संसारात आहेत त्यांनीही मनात आणू नये की संसाराचा त्याग करणारे लोक उडाणटप्पू तिरस्करणीय जीव होत.
आपापल्या क्षेत्रात कुणीच लहान नाही. मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की संन्यासी आणि गृहस्थ दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये समान आहेत, कुणीच कमी नाही. आणि हे स्पष्ट करण्यासाठी स्वामीजींनी महाभारतामधली एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया आणि ती गोष्ट बघून आज आपल्या चिंतनाला आपण इथे विराम देऊया. तेव्हा महाभारतामध्ये गोष्ट आहे, एका देशाचा राजा होता. तो राजा त्याच्या शहरामध्ये आलेल्या, राजधानीमध्ये आलेल्या प्रत्येक संन्याशाला विचारायचा की गृहस्थ श्रेष्ठ की संन्यासी श्रेष्ठ. आता कोणी जर म्हटलं की संन्यासी श्रेष्ठ, मग आता ते प्रमाणित कर, प्रूव्ह कर की संन्यासी कसा श्रेष्ठ. आणि ते जर तो प्रूव्ह करू शकला नाही तर त्याचं लग्न लावून द्यायचा. असे कितीतरी संन्याशांना त्या राजांनी लग्न लावून दिली. म्हणे संन्यासी श्रेष्ठ की गृहस्थ श्रेष्ठ. आता तुम्ही उत्तर जर देऊ शकला नाही तर तुम्हाला विवाह करून इथेच राहावं लागेल. एक संन्यासी आला, तरुण संन्यासी, त्याला पण राजाने हाच प्रश्न विचारला. तो म्हणाला की राजा, दोघंही आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठच आहे, कुणीच कनिष्ठ नाही. मग राजा म्हणे मला प्रूव्ह करून दाखव, प्रमाणित करून दाखव. म्हणजे मी तुम्हाला माझं मत प्रमाणित करून दाखवू शकतो, पण तुम्हाला माझ्यासोबत काही दिवस यावं लागेल, माझ्यासारखं राहावं लागेल. तो राजा तयार झाला आणि मग तो संन्यासी आणि राजा दोघंही निघाले. बरेचसे गावं पार करत करत, राज्य पार करत करत दुसऱ्या मोठ्या एका राज्यामध्ये ते गेले. त्या राज्याच्या राजधानीमध्ये राजाच्या कन्येचं स्वयंवर सुरू होतं. सगळीकडे आमंत्रणं गेली होती, नगारे पिटले गेले होते, लोक रस्त्यावर सगळे बघत होते. आणि आता ती राजकुमारी आपल्या वराची निवड करणार होती, त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार होती. तर या दोघांनाही कुतूहल वाटलं की काय आहे बघूया. ते तिथेच थांबले, लांबच थांबले. आणि आता सगळे राजे आले होते, सगळे राजकुमार सजून धजून आले आणि ती आपली माळा घेऊन जात आहे, प्रत्येकासमोरून जात आहे. हे असं सुरू असताना तेवढ्यामध्ये अजून दुसरा एक संन्यासी आला. त्याला वाटलं इथे काय आहे आतमध्ये सुरू आहे, म्हणून तो डोकावून बघू लागला. त्या एकदम मंडपात जाऊन तिथे बघू लागला काय होत आहे. आता त्या राजकुमारीला ती लावण्यवती होती, अगदी दिसायला सुंदर होती. तिला मुलगा पण तसाच पाहिजे होता, सुंदरच पाहिजे होता, दिसायला सुंदर पाहिजे होता. ती प्रत्येकासमोर जायची, कुणालाच माळा घालायची नाही. आणि त्या संन्याशाला बघितल्याबरोबर त्याचं ते दिव्य तेज, त्याची चेहऱ्यावरची कांती बघून ती एकदम मोहित झाली. त्या संन्याशाच्या गळ्यामध्ये तिनं माळा घालून दिली. त्या संन्याशाने ती माळा काढून एकदम फेकून दिली. म्हणजे हे काय, वेडी झाली का, मी संन्यासी आहे. आता त्या राजाला वाटलं की हा बिचारा गरीब आहे, याला काही मूल्य कळत नाही म्हणून तसा म्हणतो. तो राजा म्हणे, अहो माझ्या मूल्य नाकारू नका, कारण माझं सगळं राज्य तुम्हाला मिळणार आहे. मला एकटीच मुलगी आहे, माझ्यानंतर सगळं राज्य तुमचंच आहे. आणि त्याने पुन्हा माळा टाकली. त्या संन्याशानं पुन्हा ती माळा काढून फेकून दिली आणि त्या मंडपातून लगेच निघाला. आता ती मुलगी त्यावरती एवढी मोहित झाली होती की मग म्हणे लग्न करेल तर याच्याशीच, नाहीतर माझा प्राण गेला तरी हरकत नाही. त्या तो संन्यासी जात आहे आणि त्याच्या मागे मागे ही मुलगी पण जात आहे. आता तो दुसरा संन्यासी म्हणतो राजाला, म्हणजे राजा चला आपण पण त्यांच्या पाठीमागे जाऊ. आणि या राजा आणि दुसरा संन्यासी पण निघाले. तो संन्यासी पुढे जात आहे, ती राजकुमारी त्याच्या मागे जात आहे. असं करता 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 तो जो संन्यासी होता तो जंगलामध्ये घुसला आणि त्यावेळेस अंधार पडला. आता त्या जंगलामधल्या सगळ्या वाटा त्याला माहिती होत्या, पाऊल वाटा. तो त्या जंगलामध्ये गेला आणि एका पाऊल वाटेनं निघून गायब झाला. आता ती राजकुमारी बिचारी रात्र झाली, रडत रडत बसली एका झाडाखाली. त्यावेळेस हा संन्यासी आणि राजा दोघेही तिथे गेले. तिची सांत्वना केली. नाही बेटी घाबरायचं कारण नाही, पण म्हणे आता रात्र झाली आहे, आता आपल्याला रस्ता शोधता येणार नाही, आपण रात्रभर या झाडाखाली बसूया आणि उद्या मग तुला आम्ही तुझ्या घरी पोहोचून देऊ. ते एका झाडाखाली बसले. त्या झाडावर होते 2 पक्षी, त्यांना होती 3 पिलं. आता ते नवरा बायको एकमेकाला विचारत आहे, अगं म्हणे आपल्या घरी पाहुणे आले आहे आणि हे एवढी कडकडीची थंडी आहे,
त्यांना थंडी वाजत आहे, आपण गृहस्थ आहोत, आपल्या घरी अतिथी आले आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून तो नर गेला, कुठून तरी एक अग्नीची ह्या काठी आणली, त्यांच्या खाली टाकून दिली, त्यांच्यासमोर टाकून दिली. काही मग थोडं थोडं त्याने वाळलेलं गवत आणलं, हे आणलं, पुन्हा त्याच्यामध्ये टाकत गेला. अशा प्रकारे तिथे छानपैकी अग्नी पेटला आणि हे तिघही जण, राजा, ती राजकुमारी आणि दुसरा संन्यासी त्या अग्नीजवळ बसले. आता तो पती म्हणतो, अगं पण आता ते तर उपासानं कडकडले आहे, त्यांना भूक लागली असेल, त्यांनी काहीच खाल्लेलं नाही, आपण गृहस्थ, आपलं कर्तव्य आहे की त्यांना भोजन देणं, आपण काय देणार? तर तो पक्षी म्हणतो की मी त्या अग्नीमध्ये उडी मारतो, मग माझं शरीर ते खाऊ शकतील. त्या पक्षानं त्या अग्नीत उडी घेतली आणि क्षणात जळून गेला. आता ती पत्नी म्हणते की माझ्या पतीनं त्यामध्ये उडी मारली, पण त्या एवढ्याच्या एका पक्षानं त्यांची तिघांची भूक कशी भागणार आहे? मी पण आपला प्राण दिला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे, माझ्या पतीचं रक्षण करणं, त्यांच्या शब्दाचं रक्षण करणं. तिनं पण उडी मारली आणि ते 3 पिलं. मग ते म्हणजे आपल्या आईबाबांनी आपला प्राण दिला, पण त्या 2 पक्षाने सुद्धा त्यांची भूक जाणार नाही, मग आपण पण आपलं शरीर अर्पण केलं पाहिजे. त्या 3 चिमुकल्यांनी त्या अग्नीमध्ये उडी मारली आणि 5च्या 5ही मरून गेले. हे सगळे लोक बघतच राहिले, काहीच करू शकले नाही. मग तो संन्यासी म्हणतो की राजा बघा, मी तुम्हाला जे म्हटलं होतं की कोणीच आपापल्या क्षेत्रामध्ये कमी नाही, तुम्हाला गृहस्थ व्हायचं असेल तर ह्या पक्ष्यांसारखं व्हा, इतरांची सेवा करण्यासाठी प्राणाची आहुती द्यायला पण तयार असा. हे गृहस्थाचं कर्तव्य आहे की आपल्या घरी आलेला पाहुणा उपाशी गेला नाही पाहिजे, तो अतिथी देवो भव आहे. म्हणून इतरांसाठी प्राण देण्याची पण तयारी ठेवा तुम्हाला गृहस्थ व्हायचं असेल तर. आणि तुम्हाला संन्यासी व्हायचं असेल तर त्या संन्याशासारखं व्हा. त्यानं त्या सुंदर लावण्यवती तरुणीचा, राजकुमारीचा त्याग केला, सगळ्या राज्याचा त्याग केला आणि त्यानं आपला त्यागाचा आदर्श दाखवून दिला. एक आदर्श संन्यासी व्हायचं असेल तर त्याने धनाच्या आणि स्त्रीच्या मागे धावू नये, कितीही सुंदरी असो आणि कितीही धन असो, हा त्याचा आदर्श आहे. आणि ज्याला गृहस्थ व्हायचं असेल त्याने इतरांसाठी आपला प्राण देण्यासाठी नेहमी तयार पाहिजे, इतरांच्या सेवेसाठी तत्पर पाहिजे, आपलं सगळं काही देण्याची तयारी पाहिजे. म्हणजे हे म्हणे दोघांचे 2 आदर्श आहे, म्हणून दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठच आहे. तेव्हा राजाचे डोळे उघडले आणि मग त्याला ते पटलं. तर एकंदरीत सांगायचं उद्देश काय की कोणताच आश्रम कमी किंवा कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नाही आहे, सगळे आदर्श समानच आहे. प्रत्येकाने आपल्या स्वभावाप्रमाणे आपला आदर्श निवडावा आणि त्यानुसार आपलं जीवन जगावं आणि आपण जिथे आहोत तिथूनच पुढे पुढे आपल्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न करत राहावं. हाच कर्मयोगाचा आदर्श आहे. आपल्याला कर्मामधूनच कर्माच्या पलीकडे जायचं आहे. आपल्याला पायरी पायरीनं प्रगती करायची आहे, एकदम उडी मारायची नाही. खूप मोठे मोठे आदर्श घ्यायचे पण आचरण मात्र करायचं नाही. त्यामुळे काय होतं, दांभिकता येते, मिथ्याचार होतो आणि स्वतःला न्यूनगंड वाटतो. ते आपण तसं कधीच करू नये, हे स्वामीजींनी आपल्याला या व्याख्यानामधून सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.